सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळ सकाळचं बघा वातावरण. आमचं चालू आहे काम का तर आम्ही आता रानात चाललेलो आहे. ओळखायचं काम चालू आहे. सूर्य उगवलाय. 7:45 वाजलेत बरोबर. दीदीची मम्मी यायची होती त्याच्यामुळे ओळखायचं काम चालू आहे. गुड मॉर्निंगचं म्हणलं चला सकाळ सकाळ रानात जायचं. आत्या करतात भाकरी आणि मला जायचं धार काढायला. बाप्पा आमचं कलिंगड घेऊन आलेत रात्री खाण्यासाठी, पण त्याला खायलाच मिळेल नाही. का खायचं आल्यावर खायचं. आता उन्हाचं आल्यावर खायचं. भाकरी चालल्यात. माझं बाहेरचं काम घ्यायचं यावर आत्याने भाकरी केल्या. जायचंय आम्हाला रानात. चला म्हणलं जायचं. आधी एक व्हिडिओ काढून टाका. परत ना ऊन लागायचं काय विचारायलाच नको. म्हणून सकाळचं आपलं लवकर गेलेलं बरं. काढलंच लागलं ना. ऊन लागतंय काय ते उसात हवा लागा नाही व. ऊस लय वाढलाय कानाकानात. वाटलं नव्हतं एवढा वाढ. काय करायचं, त्याला बी खायला मिळतंय भरपूर. त्याच्यामुळे ती कानाकाना वाढतोय. नाहीतर काय एवढा ऊस वाढत नाही. आता आमच्या त्याच्याबरोबरचा ऊस अजून काय लयच बारीक आहे इथं. त्याला पाणी मिळलं भरपूर. तुम्ही बघतायच की रानात गेल्यावर तुम्हाला दाखवण्यात बापू गेल्यात कोथमिरी ही करायला. मार्केटला घेऊन गेल्यात. आणि हो का अन्नाला उठव की. होय अन्नाला उठवते. दीदीच्या मम्मीला फोन लावायचा आहे. आणि ही केल्यात मस्तपैकी कुरडयाची भाजी. हो का कुरडयाची भाजी शिल्लक म्हणजे शिल्लकच म्हणते या. ते भुगा जे कुरड्याचा होतो का नाही थोडा थोडा फार ती तसा ठेवतो आम्ही. भाजी त्याची एकदम मस्त होती कुरडयाची. लय जणांना कुरडयाची भाजी आवडती. तसं आमच्यात पोरण ही काय खात नाही ती, पण आपलं मी ना आत्या खातो. झाल्यात भाकरी. आता मी चालली होती धार काढायला. हा हो तिची यायचंय. दुधाची बादली किटली आहे. 8 म्हणून 8च करता वे. 8 आणि गाठ कशाला एकदा आमटी करायची. चांगले आज कुत्र्याचं भागन अण्णा ही गेली. हा मला वाटलं होतं तू कशी आहे ना. 2 दिवस झालं व्हिडिओ मध्ये नाही. आणि म्हणूनच मी किटली वाजवली होती. म्हणलं तू कशी आहे ना, तू कशी आहे ना. हा अगं तुला नाही दूध ठेवून ग कसं ग नाटक तुझी कशी ग. कुठं तवा झोपली होती त्या गादीव. मी गेली आतून काढाय म्हणून आली उठून. आरामशीर झोपली होती. हो का कशी हे करते. हो का तिची नाटकं आता अशी असते ती. चल उरकू दे. सर माग सर की तिकडं. नाही ठेवायचं दूध तुला. जा काय तुला दूध ठेवायचंय. सगळीकडे अंगणात हिंडून पार त्या गाईच्या मागं म्हणलं तरी आहे बसली. असली तर यायची तरी ही. तिला काय आहे तवा कुठं पण हिंडते. तिला कळतच नाही कुत्री धरतेत की काय. आणि लगेच झाडावर चढते. झाडावर चढून वराटते. मग झाडावर चढली मी झाडावर चढली अशी करते. हा मी त्या दिवशी मी काय करत होती काय झाडावर चढली होती. मी वराटती त्या आंब्याच्या झाडावर घेतल्या दारातल्या. आणि मी म्हणते पाखरं का वराट्यात पाखरं तर ही शेंट्याला जाऊन बसली या. मी म्हणलं बघ आता तारा हिची त्याच्यामुळं तर असं चाललंय म्हणलं. लगेच झाड गाठती. बरे ते दारात झाड तरी आहेत एवढी. ही नाही गावलं की ती नाही गावलं की ही कुठल्या झाडावर लगेच चढती. चल तुला दूध वत्ती बाई. चल तुझी वाटी. चला हा दर सर हा कोक. तेवढं जरी ठेवलं तरी तिचं भागलं. थोड्यासाठी तिचा कालवा असतो. लय येडपाटीत झालं बाया. तिच्या मम्मीला फोन लावू द्या. बापू काय येत नाहीत अण्णाला. 8 वाजाय 10 मिनिटं टाइम वाजल्या. बघू ते थांबा फोन लावते. चालली धार काढायला. लसूण पडलाय बघा त्या हरभऱ्याने त्याने तो सगळा आणून असा डिपो घातलाय. पण हे डिपो सुद्धा पांगवला नाही. लय पांगवा तर ऊन असं लागतं म्हणून लय पांगवलेला नाही. आता हे उद्यापासून बांधायचा पॅकिंग करायचं.
बऱ्याच जणांचं पातीचं लसूण आहे तर ते पातीचं लसूण पेंड्या बांधायच्या व्यवस्थित, त्या पॅकिंग करायच्या, त्या द्यायच्या. बऱ्याच ताईंच्या ह्याच्या पण आहेत ना, ज्यांना वर अडकून ठेवायचं आहे तसा पण त्यांना पातीसकट दिलता. ज्यांना गेल्या वर्षी त्यांनी घेतला होता पातीसकट लसूण वर अडकवायसाठी, त्या ताईंच्या 8 दिवस झाले फोन येतात लसूण काढायला केल्यापासून. पण ते कसं सुकवावं लागतो ना चांगले. थोडासा पार्सलमध्ये द्यायचा म्हणल्यावर वाळला लसूण काळा पडायचं भीती वाटते ना, तर तुम्ही इतकं पैसे देऊन घ्यायचं म्हणल्यावरती थोडंसं वाळवून द्यावं म्हणलं, म्हणून तसं ठेवलं आहे. पण आता ती उद्यापासून लसूण बांधत सांडगे करायचे, सांडगे वाळवायचे, हे करायचं, भरपूर काम आहे. 2-3 दिवस झाले सांडगं ते काय घातले नव्हते, कारण का सकाळचं लवकर जायचो, उन्हाचं महागारी आलं तरी कुरिअरचं ह्याचं पॅकिंग करायचं, ॲड्रेस लिहायचं. ऑर्डरी पण भरपूर आल्या होत्या, रात्री निघून टाकल्या. कोणाकोणाचं गेले, कोणाकोणाचे राहिलेत. आणि 2-3 पण पार्सल राहिले होते टाकायचे, ते परत परवा दिवशी पोस्टाने टाकले. आता 1-2 दिवसात पोचतील. आणि एका ताईचं पार्सल मुंबईचं होतं, ते आउटसाईडला आहे मुंबईच्या, त्याच्यामुळं ते काय गेलं जायना. मुंबईला जाऊन रिटर्न माघारी आले ते परत मी रात्री गेल्यावरती. आणि त्यांना म्हणलं तिथं जवळच्या ह्याच्यात टाकून द्या, ते तिथून घेऊन जातील फोन केल्यानंतर ना. इतकी पंचायत आहे. काय आउटसाईड गाव असल्यावरती जात नाही ना, मग कुरिअर पोस्टाने टाकलं तरी वेळच लागतो. हो, धार काढायची, चल मागं चल. चला आता हिची धार काढून घेते, तिला जायचं आहे चरायला. थोडंसं चराय बांधलं म्हणजे ती ओरडत नाही. तर बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. असं मस्तपैकी सकाळचं आमचं काम चालू असतं. रानातली कामं असल्यावर रानातलं, घरचं असल्यावर घरचं, पार्सलचं असल्यावर पार्सलचं, पॅकिंगचं करायचं, हे सगळं एक चालू आहे. आता महत्त्वाचं म्हणजे लसणाचं काम चालू आहे सगळ्यात जास्त. हो, तुला भूक लागली, हा मला माहिती आहे तुला भूक लागली. चला, कसं वड घेते. माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त हे असतं, नॉलेज असतं, ती खरं आहे बरं का. त्याला लगेच कळलं धार काढायची. या आईला इथं खुटीला आणून बांधलंय म्हणजे त्याला कळलं की धार काढायची. असू द्या.